नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। देशाच्या सीमेवर पहिले झेलली होती गोळी। अतिक्रमणास विरोध केला म्हणून भाजप नगरसेविकेच्या पतीने केला प्राणघातक हल्ला। आठ दिवसांपासून बेपत्ता श्रावणीचा शोध लावण्यात जुने शहर पोलिसांचे अपयश। अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयावर स्थानिकांचा मोर्चा। शिक्षण विभागाचा झोल की दुर्लक्षच? आरटीई मध्ये 515 जागा रिक्त, विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा। महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी, बीएड आणि डीएड धारकांना नोंदणीपासून ठेवले वंचित। लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, लाभार्थी महिलांनी अटींची पूर्तता करण्याची गरज। आता सविस्तर बातम्या। भाजपा माजी नगरसेविकेच्या पतीने शेजारी केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात माजी सैनिक बुद्धपाल सदानशिव गेल्या काही वर्षांपासून सतत लढत होते। रविवारी या कायदेशीर लढाईत त्यांच्यावर भाजपा नगरसेविका पती गजानन सोनोने यांनी प्राणघातक हल्ला केला। पोलिसांनी गजानन सोनोने याला अटक केली आहे। भाजपचे माजी नगरसेवक व त्यांचे साथीदाराकडून माजी सैनिक बुद्धपाल सदानशिव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुद्धपाल सदानशिव हे बॉर्डरवर तैनात असताना त्यांनी गोळी झेलली होती, पण देश सेवा करणाऱ्या सदानशिव यांच्या शेजारच्या जागेत सोनोने यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार होती। ती महापालिकेने काही सोडविली नाही। अखेर रविवारी त्यांच्यावर सोनोने व त्यांच्या साथीदाराने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे। या प्रकरणात सोनोनेला पोलिसांनी अटक केली आहे। माजी सैनिकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी हातात तिरंगा घेत अनेक माजी सैनिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते। गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता असलेली श्रावणी हिचा शोध घेण्यात जुने शहर पोलिसांनी गती द्यावी या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेला। या मोर्चेकऱ्यांनी बेपत्ता श्रावणी देशमुख हिचा शोध लावण्याची मागणी केली। डाबकी रोडवरील वानखडे नगरातून श्रावणी देशमुख ही मुलगी महादेवाच्या मंदिरात जाण्याचे सांगून 4 ऑगस्टला घरातून बाहेर पडली। तेव्हापासून ती घरी परत आलेली नाही। अल्पवयीन असलेली श्रावणी ही विधायक व धार्मिक वृत्तीची होती। गेल्या 8 दिवसापासून श्रावणी घरीच न परतणे ही बाब अत्यंत संशयास्पद असून जुने शहर पोलिसांनी मात्र या अल्पवयीन युवतीच्या तपासात कोणतीही प्रगती आतापर्यंत दाखविलेली नाही। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने करत समाजाला दिलासा देण्याची गरज आहे। या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपास करत श्रावणीचा छडा लावण्याची मागणी आज मोर्चेकरांनी केली। जुने शहर पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांची बेजबाबदारी अधोरेखित होत असून पोलीस अधीक्षकांनी श्रावणी देशमुख हिच्या शोध कार्यात गतीने तपास करण्याचा आदेश देण्याची मागणी मोर्चेकरांची होती। कुमारी श्रावणी स्वप्नील देशमुख, राहणार वानखडे नगर, अकोला, डाबकी रोड येथील ही मुलगी जी आहे घरून मंदिरात जाते असं सांगून गेली, पण आज 9वा दिवस निघालेला आहे। तिच्या आई वडिलांनी पोलीस रिपोर्ट सुद्धा केलेला आहे। पोलीस रिपोर्ट केल्यानंतरही पोलीस प्रशासन, माझा असा प्रश्न आहे, झोपी गेला आहे का? एक अल्पवयीन मुलगी छोटीशी 15 वर्षाची जर दारातून बेपत्ता होते तर महिला सुरक्षित आहे का? असा प्रश्न माझा पोलीस प्रशासनाला मी विचारत आहे। आज अकोला जिल्ह्याच्या वतीने सर्व नागरिक इथे एसपी ऑफिसला एसपी साहेबांना विनंती करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेले आहे की या श्रावणी देशमुखचा 2 दिवसामध्ये शोध लागला नाही तर आम्हाला यापेक्षाही जास्त संख्येने रस्त्यावर उतरावं लागेल। शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभार आणि शिक्षण संस्था चालकांच्या हाताखालचे बाहुले झालेल्या शिक्षण विभागामुळे 515 विद्यार्थ्यांसाठीची मोफत जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे। विद्यार्थ्यांचे हक्क डावलण्यात कोणाचा पुढाकार होता याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात 1918 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती।
यात पालकांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली तरीही आरटीईच्या निवड यादीतील फक्त 1403 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत। आरटीईच्या संकेतस्थळावर 515 जागा रिक्तच असल्याची नोंद दिसून आली। रिक्त जागा राहण्यामागे शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार असून याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अकोला जिल्ह्यातील शेवटच्या दिवसापर्यंत 1403 विद्यार्थ्यांनी खासगी शाळेतील इयत्ता पहिलीत प्रवेश निश्चित केलाय। जिल्ह्यात शिक्षण हक्क अधिनियमानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 25% आरक्षित 197 शाळांमधील 2014 जागांसाठी 4889 अर्ज प्राप्त झाले होते। यातील 1918 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती। यामधून जिल्ह्यातून 1403 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला आहे। 2 वेळा मुदतवाढ देऊनही अखेरच्या दिवशी 515 जागा रिक्तच राहिल्या। आरटीई प्रवेशासाठी शेवटची मुदत संपली असून 515 जागा रिक्त होत्या। या सर्व प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी होण्याची गरज आहे। स्वतः पुरता विचार करणारे कोत्या मनाच्या लोकांनी अकोल्यातील बीएड आणि डीएड धारकांवर अन्याय केला आणि स्वतःच्या नातेवाईकांना माहिती देत सरकारी नोंदणीपासून अनेकांना वंचित ठेवल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। हा सर्व प्रकार झाला महापालिकेच्या मुख्याध्यापकांकडून। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी अर्थात CMYKPY योजनेअंतर्गत बीएड डीएड उमेदवारांची नोंदणी करायची होती। ही नोंदणी rozgarmahaswam.gov.in वर करायची होती, पण याविषयीची माहिती महापालिकेने सार्वजनिक केली नाही। त्यामुळे केवळ काही लोकांची नोंदणी केल्या गेली। मोठ्या संख्येतील डीएड आणि बीएड धारकांची नोंदणी झाली नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। महापालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी डीएड आणि बीएड उमेदवारांचा शोध घेत त्यांची नोंदणी करण्याची गरज होती, पण ही माहिती सार्वजनिक न करता केवळ घरच्यांचे अर्ज सबमिट केले गेले आणि त्यामुळे शहरातील हजारो बीएड आणि डीएड धारकांची नोंदणीच झाली नाही। महापालिकेच्या शिक्षण विभागातील भरतीसाठी ही नोंदणी आवश्यक होती, पण याविषयीची नोंदणी करताना ती माहिती सार्वजनिक केल्या गेली नाही आणि अनेकांची नोंदणी हुकल्याची माहिती प्राप्त झाली आहे। धारगड यात्रेमुळे वन्यजीव विभागाने वन्यजीव शिकारीची भीती व्यक्त केली आहे। वन्यजीव शिकार टाळण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभागाने विविध अटी व शर्तींसह धारगड यात्रेला परवानगी दिली आहे। त्याचा भंग भाविकांनी करू नये असे वन्यजीव विभागाने म्हटले आहे। दरवर्षीप्रमाणे धारगड महादेव यात्रा 18 व 19 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे। धारगड वन परिक्षेत्राचा परिसर हा गाभा क्षेत्रात अंतर्भूत आहे। भाविक भक्तांच्या गर्दीमध्ये शिकारी टोळ्यांचा शिरकाव होऊन सदर क्षेत्रात वन्यजीवांच्या अधिवासास धोका निर्माण होणे किंवा वन्यजीवांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यानुसार वरील बाबीस अनुसरून धारगड मंदिर हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नियमांचे भंग केल्यास कायद्यान्वये 7 वर्षापर्यंत शिक्षेचे व दंडाचे प्रावधान आहे। त्या अनुषंगाने यात्रेस येणाऱ्या भाविकांनी पुढील प्रमाणे सूचनांचे पालन करून मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। या दरम्यान कोणतेही बाह्य ढोल, ताशे, डफडे इत्यादी तसेच लाऊडस्पीकर वापरण्यास तसेच सोबत बाळगण्यास प्रतिबंध राहील। तसेच साहित्य आढळून आल्यास जप्त करण्यात येईल। गुटखा, बिडी, मद्य इत्यादी नशेचे पदार्थ व शस्त्र वापरण्यास व सोबत नेण्यास बंदी राहील। राजराजेश्वर सेतूवरून एक लहान बालक वाहून गेले। त्या बालकाच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी यासाठी काँग्रेस नेते डॉक्टर शफीक अहमद यांनी जलसमाधी आंदोलन केले। या आंदोलनात स्थानिकांनी जोरदार पाठिंबा दिलाय। न्याय दो, मासूम बच्चे को न्याय दो, न्याय दो, न्याय दो, बंद करो ये भ्रष्टाचार, जनता की है यही पुकार, बंद करो ये भ्रष्टाचार, जनता भ्रष्टाचार, हाय हाय, भ्रष्टाचार, हाय हाय, भ्रष्टाचार, हाय हाय। इस चीज की सीरियसनेस को देखकर यहाँ पर ये आंदोलन कर रहा हूँ। नुकतेच राजराजेश्वर सेतू पुलावरून एका मुलाचा दुचाकीवरून पडून नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला। कृपया लक्षात घ्या की पुलावर कोणतेही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाला आहे। याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर शफीक अहमद व त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीत जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। मृत बालकाच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत आणि राजेश्वर सेतू धरणावरील सुरक्षा रेलिंग किंवा पूल उभारण्याची मागणी करण्यात आली। डॉक्टर शफीक अहमद हे MD डॉक्टर आहेत, पण ते त्यांच्या AC केबिन बाहेर समाजकार्यही करतात।
GR चिल्ड्रन हॉस्पिटलचे संचालक व काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर शफीक अहमद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्रशांत गावंडे, रफिक सिद्दीकी, महमूद खान पठाण, जमील खान, शाकुर लोधी, मोहम्मद नौशाद, आसिफ खान, शेख रफीक, डॉक्टर इजहार, रहीम खान आदि कार्यकर्ते उपस्थित होते। ये आज का आंदोलन अकोला शहर वासियों के लिए महाविकास आघाड़ी की तरफ से मैं डॉक्टर शफीक अहमद यूथ कांग्रेस आउटरीच सेल प्रदेश अध्यक्ष यहाँ पे नदी में इस ब्रिज के सामने खड़ा हूँ, जहाँ पे 4 वर्षीय बालक कुछ दिनों पहले रेलिंग नहीं होने की वजह से यहाँ डूबकर मर गया और आज भी प्रशासन की आंख खुलने को तैयार नहीं है। इस ब्रिज की, छोटे से ब्रिज की रेलिंग आज भी नहीं लगा पाई प्रशासन। इसी के लिए हम यहाँ पर आंदोलन के लिए खड़े हैं और हम ये न्याय मांगते हैं उस बच्चे के लिए कि उसके परिवार को 10 लाख का मुआवजा दिया जाए और इमीडिएटली ये ब्रिज के ऊपर रेलिंग लगाई जाए। शहराला जोडणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण पूल, पण भ्रष्टाचारी नेत्यांच्या खाबुगिरीमुळे या पुलाची उंची वाढली नाही, या पुलावर रेलिंग लावले नाही आणि त्याच्यामुळे जयचा मृत्यू झाला। जय वाहून गेला, पण इथला खासदार आमदार त्यांना त्याच्या घरापर्यंत जायला वेळ मिळालेला नाही। आमची याच्या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला ही मागणी आहे की जयला किमान 10 लाख रुपये हा मोबदला मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर याची रेलिंग लावा आणि पर्यायी याच्याच बाजूला एक उंच पूल उभा राहिला पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। डॉक्टर शफीक अहमद यांचे कार्य पाहून डॉक्टर शफीक अहमद यांना आमदार करावे अशी मागणी अकोल्यातील जनतेतून होत असून काँग्रेसने डॉक्टर शफीक अहमद यांना निवडून दिल्यास अकोला पश्चिम मधून डॉक्टर शफीक अहमद यांना रिंगणात उतरवण्याचा विचारही काँग्रेस करत आहे। अकोला पश्चिमेचा उमेदवार असेल तर विजय निश्चित, अशा प्रकारची चर्चा लोकांमध्ये रंगताना दिसत आहे। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हर घर तिरंगा याच्या जनजागृतीसाठी आज महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या नेतृत्वात मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीने संपूर्ण शहरात जोश निर्माण केला। महापालिका कर्मचारी व अधिकारी यांनी एकत्र येत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागात तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीची सुरुवात अकोला महानगरपालिका मुख्य कार्यालय येथून सामूहिकरित्या तिरंगा शपथ घेऊन करण्यात आली। मनपा कार्यालय ते सिटी कोतवाली चौक ते सरकारी बगीचा ते जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका चौक ते नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते हुतात्मा स्मारक चौक ते नेहरू पार्क चौक ते सिव्हिल लाईन चौक ते रतनलाल प्लॉट चौक ते जठारपेठ चौक ते सातव चौक ते बिर्ला रोड ते न्यायालय ते अग्रसेन चौक ते टॉवर चौक ते फतेहत अली चौक ते खुले नाट्यगृह मार्गक्रमण करून मनपा मुख्य कार्यालय येथे सदर रॅलीचे समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने बाजारातील ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे। पर्यायाने राखीच्या व्यवसायाला तब्बल 50% फटका बसलाय। शहरात ठोक व्यापाऱ्यांनी राखी विक्रीची दुकाने थाटली आहेत, मात्र ग्राहकांची प्रतीक्षाच करावी लागत आहे। बाजारात राख्याला मागणीच नसल्याने दरही स्थिरावलेले आहेत। ठोक व्यापाऱ्यांकडे राख्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या असल्याने त्याचे आर्थिक गणित बिघडले आहेत। यावर्षी स्वस्त आणि अधिक विक्री होणाऱ्या राख्यांना विशेष मागणी आहे। अहमदाबाद, सुरत, मुंबई, कोलकाता आदी भागातून राख्या विक्रीसाठी आणल्या जातात। लहान मुलांमध्ये टेडी बियर, मोटू पतलू, डोरेमॉन, भीम आदी राख्यांना विशेष मागणी आहे। विशेष म्हणजे यावर्षी सणाला पावसाची किनार असल्याचे दिसून येत आहे। शहरातील राख्यांच्या ठोक विक्रेत्यांचा बाजार सजला आहे, त्यामुळेही बाहेरगाव आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून राखीची खरेदी कमी केली जात आहे। पाऊस असल्यास दुकान कुठे लावावे असा प्रश्नही किरकोळ व फुटपाथवर दुकाने लावून व्यवसाय करणाऱ्यांना पडलाय, त्यामुळे त्यांच्याकडूनही राख्यांची खरेदी कमी झाली आहे। त्याचा फटका व्यवसायाला बसला आहे। राख्यांच्या व्यवसायात यंदा त्यात विक्रमी घट झालेली आहे। तेल्हारा येथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून सोयाबीन, हरभरा, तूर घेऊन 56 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून त्याचा तेल्हारा पोलीस शोध लावतील अशी विचारणा आता होत आहे। तेल्हारा येथील शेतकऱ्यांना फसविणाऱ्या आरोपी मामा भाच्याचे दाखल केलेले अटकपूर्व व नियमित जामीन अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश BM पाटील यांच्या न्यायालयाने 9 ऑगस्ट रोजी नामंजूर केले आहे। दहीगाव येथे राहणारा आरोपी शेख ताजिम शेख मोहम्मद हा फरार आहे। शेख सलमान शेख अहमद याला पोलिसांनी अटक केली आहे। या दोघांनी तेल्हारा तालुक्यातील दहीगाव अवताडे येथील 22 शेतकऱ्यांची 56 लाख रुपयांची फसवणूक केली। दोन्ही आरोपींचे दाखल केलेले जमानत अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत।
प्रकरणातील आरोपी शेख सलमान हा अकोला या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरी मात्र एजंट म्हणून संबंधित शेतकऱ्यांची फसवणूक केलेला शेख ताजिम राहणार दहीगाव याच्यावर गुन्हे दाखल होऊन 2 महिने होत असताना अद्यापही फरार आहे। यामुळे तेल्हारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नवी अट टाकण्यात आली आहे, त्याची माहिती महिला व बालविकास विभागाने आज दिली आहे। त्यामुळे ही बातमी लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे ती तुम्ही पाहिल्यावर नक्की फॉरवर्ड करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नारी शक्ती दूत मोबाईल ॲपवर अर्ज करणाऱ्यांना त्यांना अर्जावरील कार्यवाहींची स्थिती ॲपमध्ये तपासता येते। त्यात काही त्रुटी नसल्यास त्या तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात। तसेच भगिनींना अर्ज भरण्यासाठी सहकार्य करणाऱ्या यंत्रणांनीही याबाबत पूर्तता करून घ्यावी लागणार आहे। समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, सचिव, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, प्रभाग अधिकारी, सेतू बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, CAM, मदत कक्ष प्रमुख यांना ॲपवरील अर्जातील त्रुटींचे निराकरण करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे। नारी शक्ती दूत ॲपमधील आपल्या प्रोफाईलला लॉग इन करून यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करावे। तेथे आपल्याद्वारे सादर केलेल्या संपूर्ण अर्जाची यादी पाहता येईल। त्यात अप्रूव्ह, डिसअप्रूव्ह, पेंडिंग, रिजेक्टेड असे शेरे आणि लाभार्थींचे नाव, भ्रमणीद्वारे क्रमांक आदी माहिती दिसेल। तिथे स्थिती डिसअप्रूव्ह असेल तर संबंधितांनी सर्व लाभार्थींना संपर्क करून अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण व्ह्यू रिझन या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी। एडिटचा पर्याय घेऊन चुकीच्या नोंदी दुरुस्त करता येतात व फॉर्म पुन्हा सादर करता येतो। एडिटची सुविधा एकदाच वापरता येते। अकोला जिल्ह्यातील अशा डिसअप्रूव्ह म्हणजे अंशतः रद्द अर्जातील त्रुटींची पूर्तता तात्काळ होणे आवश्यक आहे। त्यामुळे संबंधितांनी तात्काळ तशी दुरुस्ती करून घ्यावी, जेणेकरून पुढील पडताळणी होऊन पात्र लाभार्थींना तातडीने लाभ देणे सोयीचे होईल व कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन श्रीमती कोलखेडे यांनी केले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्जात नमूद बँक खात्याला आधार क्रमांकाची जोडणी आवश्यक आहे। अर्जदारांनी त्याची खात्री करून घ्यावी। बँक खात्याला आधार जोडलेले नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन जोडून घ्यावे। डीबीटी द्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी हे अनिवार्य आहे। योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत आहे। सर्व पात्र लाभार्थींना जुलैपासून दरमहा 1500 रुपये लाभ मिळणार आहे। त्यामुळे आधार जोडणीची कार्यवाही तात्काळ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। देशाच्या सीमेवर पहिले झेलली होती गोळी। अतिक्रमणास विरोध केला म्हणून भाजप नगरसेविकेच्या पतीने केला प्राणघातक हल्ला। आठ दिवसांपासून बेपत्ता श्रावणीचा शोध लावण्यात जुने शहर पोलिसांचे अपयश। अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयावर स्थानिकांचा मोर्चा। शिक्षण विभागाचा झोल की दुर्लक्षच? RTE मध्ये 515 जागा रिक्त, विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा। महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी, BEd आणि DEd धारकांना नोंदणीपासून ठेवले वंचित। लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, लाभार्थी महिलांनी अटींची पूर्तता करण्याची गरज। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRC चे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।